फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही ह्या प्लॉटला फवारणी घेतली होती। तर ह्या पद्धतीने फुटवे झालेले आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 इथे 10 आणि 11 छोटे फुटवे आलेले आहेत। ह्या पद्धतीने एक फवारणीचा रिझल्ट आहे हा। तर ह्या पद्धतीने फवारणी केल्यानंतर फुटव्यांची संख्या जास्त झालेली आहे। तर आपण बघू शकता हा रिझल्ट आलेला आहे। हा प्लॉट आहे आणि हा रिझल्ट आहे। आपण बघू शकता ह्या पद्धतीने संपूर्ण प्लॉटमध्ये फुटव्यांची संख्या ह्या पद्धतीने झालेली आहे। तर फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही ह्या प्लॉटला एक फवारणी घेतली होती। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने ऊसाचा प्लॉट आलेला आहे। तर आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी आम्ही ह्या प्लॉटला एक आळवणी घेतली होती आणि कोणत्या प्रकारची आळवणी घेतली होती आणि आळवणीमध्ये फुटव्याची संख्या जास्त होण्यासाठी कोणकोणते टॉनिक वापरले होते, कोणते वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर वापरले होते, ही संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आहे। फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी आम्ही ह्या प्लॉटला 3 ट्रीटमेंट घेणार आहोत। तर आम्ही 3 ट्रीटमेंटमध्ये पहिली ट्रीटमेंट आळवणी आहे, दुसरी ट्रीटमेंट फवारणी आहे, तिसरी ट्रीटमेंट ही लागवडीचा डोस आहे। तर आम्ही आता आळवणी घेतलेली आहे, त्यानंतर आम्ही ह्या प्लॉटला फवारणी देखील घेतलेली आहे। तर फवारणी आम्ही ह्या प्लॉटला 35व्या दिवशी घेतलेली आहे। तर फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे। तर फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी आम्ही ह्या प्लॉटला फवारणीमध्ये 126100 100 ग्रॅम प्रतिपंप वापरलेला आहे। त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम प्रतिपंप वापरलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही सी वीड एक्स्ट्रॅक्ट हे टॉनिक आम्ही वापरलेला आहे 50 मिली प्रतिपंप। आणि आम्ही त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट आणि अमिनो ॲसिड हे कॉम्बिनेशन असलेलं एक मायक्रोन्यूट्रिएंट आम्ही वापरलेलं आहे, ते 15 ग्रॅम प्रतिपंप। ह्या पद्धतीने आम्ही हे सर्व टॉनिक्स वापरून ह्या प्लॉटला फवारणी घेतली होती। तर फवारणीमध्ये आम्ही टॉनिकचा वापर करत आहोत। तर आता शेतकरी बांधव आपल्याला दाखवतील कोणकोणते टॉनिक आम्ही वापरत आहोत। 1261 मॅग्नेशियम सल्फेट, हां सीवीड, हां अमिनो ॲसिड्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्सची मिक्सचर आहे। ह्या पद्धतीने आम्ही ही फवारणी घेत आहोत फुटव्याच्या वाढीसाठी। आम्ही टॉनिक तयार करत आहोत। तर 5 पंपाचं टॉनिक तयार करत आहोत। आम्ही 1261 घालीत आहोत, मॅग्नेशियम सल्फेट वापरत आहोत, सीवीड एक्स्ट्रॅक्ट वापरत आहोत, अमिनो ॲसिड आणि मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करत आहोत। ह्या पद्धतीने आम्ही स्प्रे सोल्युशन मिक्स करत आहोत। स्प्रे सोल्युशन वापरण्यापूर्वी पंप आपण अर्धा भरावा। अर्धा पंप भरल्यानंतर ह्या पद्धतीने स्प्रे सोल्युशन आपण वापरावा। स्प्रे सोल्युशन वापरल्यानंतर आपण पाण्याने पंप पूर्ण भरावा। ह्या पद्धतीने आपण स्प्रे करावा आणि खूप छान पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। फुटव्यांची संख्या जास्त झालेली आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही फवारणी ह्या प्लॉटला घेतलेली आहे। तर आता पुढचा डोस जो आहे तो लागवडीचा डोस आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर ऊस उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटवे असतात। फुटव्यांची संख्या व्यवस्थित असेल तर आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन भेटतं। तर फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी आम्ही 3 ट्रीटमेंट घेणार आहोत। त्याच्यामध्ये आळवणी घेतलेली आहे, फवारणी घेतलेली आहे, आता नेक्स्ट लागवडीचा डोस आहे। तर फुटवे व्यवस्थित असतील तर आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन घेता येतं। 100 टन ऊस उत्पादन 1 एकरामध्ये घेण्यासाठी बेसल डोस कुठल्या पद्धतीने वापरायला हवा, त्यानंतर पहिली आळवणी कोणती करावी, पहिली फवारणी कोणती करावी, त्यानंतर कोणता लागवडीचा डोस आपण पहिला वापरावा आणि फुटव्यांची संख्या होण्यासाठी कोणती आळवणी करावी, ही संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आहे। तर आपण ते बघू शकता आणि आपण ह्या सर्व ट्रीटमेंट आपल्या प्लॉटमध्ये प्रयोग करू शकता। तर एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती 100 टन ऊस उत्पादन ही संपूर्ण माहिती त्या प्लेलिस्टमध्ये आहे। तर ह्या पद्धतीने आपण ऊस उत्पादनामध्ये फुटव्यांची संख्या जास्त करणं खूप महत्त्वाचं आहे।
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.